नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो कांबीरवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय सरजासोबत पळून इशारा सध्या जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय आणि चर्चेतला बैल आहे. आज मुलाखत घेऊया. बरेच दिवस मुलाखत घ्यायचा योगच येत नव्हता. घ्यायची मुलाखत. दादा नमस्ते. नमस्कार. काय आनंद आहे, आज प्रथम क्रमांक झालाय. आनंद भरपूर झालाय, शब्द सांगू शकत नाही एवढा आनंद झालेला आहे मला. एक नंबर केला त्यामुळे. आणि मैदानात बी एक नंबर, ह्या मैदानात बी एक नंबर, सलग 2 मैदान एक नंबरचा मानकर आहे. मला वाटते मध्यंतरी एका मैदानामध्ये कुठंतरी गाडी फायनलला बसलेली, सेमीला बसलेली, पण पाय काहीतरी सुट्टी मेकरचं पुढं असल्यामुळं का बैलाचं पुढं असल्यामुळं काहीतरी निकाल हे झाला. ते कुठल्या मैदानात घडले? ते कुसुरच्या मैदानामध्ये झालेलं. बरं. पण बैलाचा पाय हवेत होता त्यामुळे काही ऑब्जेक्शनच नाही. ते ऑब्जेक्शन फेल ठरलं. बरं. ऑब्जेक्शन झालेलं नुसतं. ऑब्जेक्शन झालेलं. बरं. आज जोरात पडली दोन्ही बैल, काय सांगशील? भरपूर स्पीड लागलेलं गाडीला. गटाला स्पीड लागलेलं, गटाला एकटीच गाडी पाहिली आणि भरपूर स्पीड लागलेलं गाडीला. तवाल म्हणजे अंदाज ठरलेला बाबा आज गाडी काहीतरी करू शकते आणि फायनलला ते करून धावलं. इशाराला कुठून घेतलाय वगैरे कसं काय? इशारा आमच्याकडे डोंगराळ भागात एक गाव आहे सळवे म्हणून. आमचं म्हणजे जुनं गाव म्हणते आपलं पूर्वजांचं गाव होतं आमच्या. त्या गावच्या यात्रेला गेलेलो. तवा होता ह्यो किती 15 दिवसात होता बच्चा. तेव्हा आमच्या दादासनी आवडलेला खोंड. तर दादा म्हणला तेव्हा घ्यायचं, पण मालक म्हणला आत्ताची बारका बच्चा आहे, मोठा झाल्यावर घ्या. मग 2.5 महिन्यात झाला तेव्हा आम्ही घेतलेला. फक्त 2.5 महिन्याचा? 2.5 महिन्यात घेतलेला. हो, बारका बच्चा होता तेव्हापासून एवढा लहानाचा मोठा केला. एक गाईचं दूध आईचं दूध पित असताना तेव्हाच घेतलं. आईचं दूध प्यायचं त्यानं बंद केलं ना, त्याच्या एक 5-6 दिवसानंतर आम्ही घेतलेला आहे. बरं. तेव्हा आमच्या दादाला नाद होता आणि दादानं म्हणजे पैसे घरात 1 रुपया घेतलेला नाही. गाडी भरायला जायचं, लाकडाच्या गाड्या असतात ना, त्या गाड्या भरायला जायचा, त्यातनं पैसे साठवून देणं खोंड घेतलेला आहे. म्हणजे भरपूर मेहनत केली त्याच्या पाठीमागे 100%. आणि कुठेतरी आज यश दिसतंय का? आज यश दिसतंय. त्याच्या प्रयत्नांचा हे खरा आनंद आहे. त्यानं तेव्हा साध्य केलं, तेव्हा आपलं त्यानं घेतलं आणि ते आता जरा नाव रूपाला आले. नाव वेगळं आहे म्हणजे असं क्वचित 1% पाहायला मिळते नाव. इशारा 1% येतंय आणि कुठेतरी पळून तो पण इशारा करतोय असं म्हणावं लागेल. हो. काय तसं काय सुचलं कसं नाव? काय कसं आमच्या दादाला नाव सुचलेलं आहे. खोंड घेतल्यानंतर एक दिवसभर आम्ही त्याचं नाव नव्हतं काय ठेवलं. नंतर आपल्या जी गावातली पोरं आमची टीम आहे जी पूर्ण, त्या टीमची म्हणजे आपली भांडणं लागली थोडं, हे नाव ठेवायचं हे ठेवायचं. गावात पहिला खोंड घेतलेला आम्ही म्हणजे पोरांचं आपलं असं. तेव्हा नंतर दादा म्हणला एक काम करूया, इशारा ठेवूया, आपल्या भागात इशारा लय नाव नाही म्हणून इशारा नाव ठेवलेलं आहे. दादाकडे तुम्ही दादा नमस्ते. प्रेक्षकांना पहिल्यांदा परिचय द्या की तुमचा. ही सागर पवार चच्छेगाव. नियोजन कसं झालं आज? काय नियोजन काय सकाळी झालं आपलं सोनोबा आपलं विंगाचं, आपलं काय ते घरचंच मेंबर आहेत म्हणा. त्यांनी सकाळी 7:30-8 वाजता फोन केला. आज गाडी म्हणलं पळूया जरा. कालचं जरा आमचा एक पैरा झालेला, पण ते जरा इसकडलं पैरावाल्याकडनं प्रॉब्लेम आल्यामुळे मग ती सोनोबाला फोन केला. हाणूया का म्हणलं, सोनोबा हाणूया म्हणलं. मग ते आपली सकाळी आम्ही ऑनलाईन एक नोंद केली, रात्री एक टाकलेली पावती आमची. लहानपणीपासून बघताय त्याला, कशा पद्धतीने घडवला, कोणत्या बैलासोबत वगैरे झोपलेला घरातला? ह्या पोरांनी का नाही बैला, ह्या पोरानं बैलाचं म्हणजे लय खरोखर बैलाला कष्ट घेतले. आणि आपण इथे म्हणजे आमचा एक जुना बैल पळायचा इशारा माझा. एक मला वाटतं 2013, 14, 15, 3 वर्ष आपली गाडी पळाली इशारा अर्जुनची. मग त्या पहिला त्या बैलाचा आम्हाला ह्या बैलात गुण दिसते, आम्हाला त्या इशाऱ्याचा आमच्या ह्याच्यात गुण दिसते. शेग त्या बैलाची काय रेकॉर्ड होती वगैरे? त्या बैलाने 3 वर्ष सगळीच मारली, कोण ठेवला नाही. 3 वर्ष अपराची जोडी त्या बैलाची. कोणती जोडी पाहिजे त्यावेळेस? अर्जुन इशारा आमची घरची गाडी पळायची बंदीत. लागोपाठ बैलांनी 1-2 अड्डबी 1-2-3 केलं. मुंबईत 3 वर्ष कोणालाच बिनजोडचा गुलाल दिला नाही. त्याचं काय जाणवतं या बैलामध्ये, म्हणजे त्याचे गुण वगैरे काय आहेत का त्याच्यामध्ये उतरले? सगळं त्या बैलाचंच गुण दिसते आम्हाला, सगळं काय बदल नाही. फक्त मला वाटतं नाव वाईट होता. नाव पण त्या पद्धतीने, नाव पण तीच आणि सेम तीच, काय धाकटी बाया धरायची मारायची मागं सारखायची ती सेम, काय याच्यात बदल नाही. आता नियोजन तुम्ही करता कशा पद्धतीने मैदान पाहताय की बाबा काही चढाचं रान असतात, काही बाबा मातीची असतात, दगडाची? काय होतं दगडाची फाटी ही फाटी आता मी फोन केलाय जोडीदारासनी मुसरूमध्ये, ते म्हणजे फाटी 1 नंबर व्हिडिओ बी काल त्यांनी टाकले. तो चांगले असले की आपण मैदानला यायचं जरा. तो कुठल्या फाटीला स्पेशलिस्ट आहे की बाबा त्याला बैलाला ही फाटी आवडते आणि
तुम्हाला जाणवतं की त्याचं स्पीड कुठेतरी वाढतं कारण आपण पाहताय की आता 900 फुटाचा पल्ला असला किंवा 1000 फुटाचा पल्ला असला सेकंद पण मोजली जात आहेत आजकाल मैदानांमध्ये. त्याला किती सेकंदात आपला बैल वर आला तसं काय करताय का तुम्ही? त्याला काय गरज नाही का, त्याला मातीन कटान काय कळतच नाही मूळचं बैलाला सुटलं. त्याला काय तसलं नाही डोक्यात त्याच्या बर की माती पाहिजे पल्ला पाहिजे, जेवढा पल्ला असेल तेवढा बैल निकालात उडतोय गाडी. बर. कुठल्या 300 फुटा तर बैल उडतोय गाडी चांगला. आता फायनलचा बी निकाल बघा बैल चांगला पुढे पळाला. बरोबर. गाडी आमची नर माध्यमून पळाली. हा. तो बी बैल चांगला बैलांना म्हणजे सात आम्हाला चांगले बाहेरनं पळून चांगला बैल पळाला तो पण सर्जा. दादांकडे येतो मी. दादा नमस्ते. हो त्याच्यात धमक होती म्हणून तो आम्ही इथपर्यंत आलोय. नंदीचा आशीर्वाद कसा आहे? नंदीचा म्हणजे त्यानं कधी आम्हाला नाराज केलेला नाही लहानपणापासून. बर. ज्या बैलावर पळेल त्या बैलाला चांगला पळायचा. कुठल्या बैलासोबत पडला इशारा कसं काय? भरपूर जणांवर पळालाय, असा अंधारातच राहिलाय कोण. हा. असं मोठ्या पायऱ्यात कोणावर पळालेला नाही तो. हा. एवढा पळतोय खोंड पण वाटत नाही का की बाबा पळावं चांगल्या पायऱ्या वाचून अंधारात राहिला असं. एवढं गुलाल करतोय तरी पण म्हणतातच का नाही म्हणतातच का? हो नाहीच म्हणतात. का बरं? तसं आता आम्हाला नियोजन तसं लाभलंय की सागर पवारचं शेगावचं की ते नियोजन करतात बर. चांगलेच. नाही शब्द समोरचा व्यक्ती म्हणाला तर तो कुठं असा कानाला लागतो का की बाबा बैल एवढा पळतोय आणि त्यावेळेस कुठं मनाला लागतं का ते? तसं जीवाला लाभच होता इथून मागे, हा. इथून पुढे तसा होणार नाही की तसं आमचं नियोजन आता नियोजन करता तसं आहे आमचं बर परफेक्ट झालं. परफेक्ट. हा हा. त्यामुळे आम्हाला काही आता पैरेच तर अडचण नाही. बर. मोठा पैरा जरी करायचा म्हटलं तरी आम्हाला वैयक्तिक इच्छा आहे का कुठल्या या नंदी सोबत पळायची अशी? आम्हाला आहे की बकासूर सोबत पळायची इच्छा आहे. बर. आणि दिसेल आम्हाला ही जोडी? हो लवकरच दिसेल. बर. आणि पळतोय चांगला पळतोय पळतोय. आणि कोणत्या खांदी पळतो कसं काय? डावी खांदे फिट आतून बाहेर. बर. तुमचा नंबर सांगा प्रेक्षकांना म्हणजे कुणाला पायरा करायचा असेल ते कॉन्टॅक्ट करतील. 81 49 हा. 50 53 35. बर. हिंद केसरी किताब त्याच्या नावासमोर बघायचं का तुम्हाला? हिंद हो केसरी बघायचं. बर. चालेल. शुभेच्छा तुम्हाला. चला.